सोन्याची ही चांदीची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप कथनाची शिशाची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप तेलाची तुपाची दुधाची मधाची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप प्राजक्ताची बकुळीची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप पेट्रोलची टर्पेंटाईनची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप वाईनची व्हिनेगरची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप शाईची ऍसिडची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप गंधकाची टाकण खाराची टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप गोळी बंद .35च्या पिस्तुलात धरण्याजोगी टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप विंचवांच्या पिलांची राम उतरावी तशी तरतरी आणि तेज पुंज टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप युरेनियमची किरणोत्सर्जक टिप टिप पडतात डोळ्यातून टिप टिप लायझोझाईम युक्त पाण्याची ही टिप किंचित खारट आणि गोड गळतात टिप गळतात टिप गळतात टिप कौन लड़ता है? लक्ष ठेव. कुणीतरी रडताय. कुणीतरी रडताय. कुणीतरी रडताय मगापासून. वर्षानुवर्ष की युगानुयुगे कोण रडताय? काय रडते? हा? कोणी मारलं का तुला? ए मग तू अशी अरण्यात एकटी बसून का रडते अशी? की तूच हे अरण्य आहे रडणार? बायका रडतात. बायका रडतायत कधीपासून? कालपासून, आठवड्यापासून, वर्षापासून, की युगानुयुग बायका रडतायत. आणि का रडतायत? रडणं वाईट असतं. अश्रू ही वाईट गोष्ट असते. आपल्याकडे म्हणतात ना की रडायचं काम बायकांचं, पुरुषाने डोळ्यातून अश्रू गळायचे नाहीत. इतके वाईट असतात अश्रू. मग इतके वाईट असतात अश्रू, तर त्या अश्रूंनी भिजणाऱ्या भिजकी वही कशी असेल? मिराकी थिएटर्स नागपूर आणि परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
अरुण कोलटकरांच्या भिचकी वहीत मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नागपूर, आम्ही दुसऱ्यांदा नागपूरला येतोय जळगाववरनं. नागपूर या शहराचं एक वेगळं चित्र प्रत्येकाच्या मनात, नागपूरच्या प्रत्येक गावाचं असतं की एक वेगळं चित्र असतं. नागपूरकरांना पण आपण खूप प्रचंड उन्हात वगैरे असतो असा अभिमान आहे. पण असा अभिमान आणि गर्व बाळगण्याचं तुम्हाला काही कारण नाही. तुमच्यापेक्षा नेहमी आम्ही 1-2 डिग्री जास्त असतो आणि तुमच्याकडे रात्री तरी गारवा असतो. आमच्याकडे सकाळी 5 पर्यंत काहीही थंड होत नाही. या पातळीवर तरी आम्ही तुमच्यापेक्षा भारी आहोत. आज सकाळीच काही लोक मला म्हणले की आमच्या गावात अचानक 1 वर्षात ट्रॅफिक वाढलंय आणि 1 वर्षात आमचे रस्ते गजबजलेत. पण तरी सुद्धा मला नागपूर हे अत्यंत सुंदर गाव वाटतं, अतिशय छान गाव वाटतं. इतके प्रेम करणारे लोक, म्हणजे आमचे नाटकवाले रुपेश पवार आणि ती मंगला सानप आमची, या दोघांनी तर मिराकी थिएटरच्या माध्यमातून गावागावात बंद पडत चाललेल्या ज्या आता बहुतेक फार गावात नाटक होत नाही, या पार्श्वभूमीवर नागपूरमधलं नाटक टिकवून धरण्यासाठी हे दोघं जे प्रयत्न करतायत ना, त्याला माझा सॅल्यूट आहे. आणि कला का आवश्यक आहे, तर कला काय करते, तर माणसाला बकाल होण्यापासून वाचवते. तर ते काम इथे रुपेश पवार आणि मंगला दोघं अत्यंत छानपणे करतायत. आपल्याकडे ती एक पद्धत आहे ना, ती काय लैला मजनू, शिरी फरियाद, रोमिओ ज्युलियट, त्याच्यात यादीत एक प्राजक्ता अतुल असं पण एक नाव आहे, 4थं प्राजक्ता अतुल. हे म्हणजे नुसतं एकमेकावर प्रेम करत नाही, तर हे काहीतरी वेडेच लोक आहेत. मी त्यांना मागे म्हटलं होतं की तुम्ही नुसतं नागपूरमध्ये ना करावं, तुम्ही जळगावमध्ये पण या. ते आंतरपिंदर्सना जमा करतात, ते पुस्तकांसाठी मुलांना पुस्तकं मिळावेत म्हणून वेगळे प्रयत्न करतात. काहीतरी आदिवासी भागातले मुलं आणून त्यांचं वर्कशॉपच घेतात आणि हे सगळ्या ठिकाणी करतात आणि कुठेच ते दोघं प्रकाशात येत नाहीत. असे लोक ज्या गावात आहेत ते गाव नक्कीच सुंदर गाव आहे. त्या प्राजक्ता अतुलला माझा सॅल्यूट. त्यांचं बाहेर जल थल मल नावाचे पुस्तक आहे, मला वाटतं दिल्लीचे कोण लेखक ते जोशी. आणि ते पुस्तकाचे पहिले 5 पानं मी वाचले आणि मी उडालोय. मानवी सभ्यता कशी नष्ट होणार, आणि एक आहे की सगळ्यांच्या मनात पक्की खात्री आहे की मानवी सभ्यता नष्ट होणार. आपण ज्या वेगाने आपण चाललोय, तर मला नाही वाटत की फार काळ ते टिकू. AIचं संकट आहेच, सायबोर्ग येतीलच. पण जल थल मल या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने पहिलं चॅप्टर आहे आणि त्यातल्या ज्या काही पहिले जे काही जीवाणू विषाणू जे पृथ्वीवर होते, ज्यांनी पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर तयार केलं, त्यांचं नष्ट होणं आणि मानवाचं ही इतकं अद्भुत आहे. आणि ते कुणी बाहेरचा शत्रू AI कुणीतरी एलियन करणार नाही, आपणच त्याला जबाबदार असू. तर ते नक्की वाचावं. आणि मी तर त्या पुस्तकाचं काय करावं हे माझं नक्की मला ठरत नाही, पण नक्की काहीतरी वर्षभराच्या आत मी त्याच्यावर कामच करतोय. इतकं अप्रतिम पुस्तक. पुन्हा एकदा परिवर्तन जळगावच्या वतीने स्वागत. अरुण कोलटकर. अरुण कोलटकर कोल्हापूरचा जन्म 1932चा. नंतर GG स्कूलला आर्टला आले. नंतर त्यांनी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम चालू केलं आणि अनेक जाहिरात कंपनीमध्ये, अगदी त्यात लिंटा सुद्धा असेल, अनेक मोठमोठ्या कंपन्या त्यांनी त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून आणि कॉपी रायटर म्हणून काम चालू केलं. त्यांना क्रेग ऑफ हॉलचा पण एक पुरस्कार जाहिरातीसाठी मिळाला आहे. पण अरुण कोलटकर आपल्याला माहिती आहे ते कवी म्हणून. हा असा एक अद्भुत कवी आहे ज्या कवीच्या वाटेला फारसं कोणी जात नाही. आपण समूह म्हणून आपण इतकी छान लोक आहोत की आपण ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग पाहत नाही. आपल्याला काहीतरी भयंकर वाटतं. गायतोंडे, रजा, सुजा हे लोक आपल्याला, पॉलकी हे अद्भुत वाटतात आणि ते कळत नाही किंवा हे काही चित्र नाही असं आपण म्हणतो, किंवा ॲब्सर्ड नाटक आपण पाहत नाही. ते बरोबरच आहे. भारतीय समाज म्हणून आपण मुळातच ॲब्सर्ड आहोत. ते पाश्चिमात्यांना ॲब्सर्डच होतो. आपण जगतानाच इतकं सुंदर ॲब्सर्ड जगतो. आपण पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करतो, वर्षभर त्याला आहार मारतो, बायकांचं काहीतरी ते देवीची आरत्या करतो आणि घरात बायकांना त्रास देतो. तर आपण ॲब्सर्ड असल्यामुळे आपल्याला ॲब्सर्डिटी कळत नसेल. पण कविता, मूळ आपण भारतीय लोक आहोत आणि आपलं तर काय, आपल्या दर्शनाची काय परंपरा आहे. आपल्या सगुणाकडून निर्गुणाकडे प्रवास आहे आपल्या सगळ्या तत्वज्ञानाचा. आपल्या वेदात सुद्धा तो जो काही निर्माता आहे किंवा देव आहे
तो नेती असं म्हटलं जातं. म्हणजे तो कसा आहे, तो असाही नाही, तो तसाही नाही. म्हणजे त्याचं जे काय सगळं साकार रूप आपल्याला दाखवलं जातं तो तसं नाहीच आहे. काही तो कसा आहे ते नक्की सांगता येत नाही. अशा ॲब्स्ट्रॅक्ट देवाला मानणाऱ्या देशामध्ये थोडंसंही काही ॲब्स्ट्रॅक्ट आलं, ॲब्सर्ड आलो की आपण गडबडतो. म्हणजे आपण शिकून पुढे गेलो की मागे आलो ते नक्की ठरवता येत नाही. अशा स्थितीत अरुण कोल्हटकरांसारखी कविता, कारण इतकी सुंदर कविता आहे. कोल्हटकरांचं पहिला काव्यसंग्रह जेजुरी इंग्रजीत आला 1976 साली आणि त्या काव्यसंग्रहाला कॉमनवेल्थचा पुरस्कार मिळाला. म्हणजे पहिल्याच पुरस्काराला आंतरराष्ट्रीय काव्यसंग्रहाला इंग्रजीतल्या. त्याच्यानंतर 1977 साली त्यांचा अरुण कोल्हटकरांची कविता आला. नंतर कोल्हटकरांचा कोणताही काव्यसंग्रह पुढच्या 26 वर्षात आला नाही. 2002 साली त्यांना कळलं की आपल्याला कॅन्सर आहे आणि मग द्रोण आला खाजगी वितरणासाठी. काय कविता आहे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये ज्या मानववंशशास्त्रानुसार ज्या काही माणसाच्या उत्पत्तीच्या ज्या कथा आहेत ना, त्या कथेला आपल्या रामायणाशी जोडून एक अद्भुत जगात प्रवास घडवणारी द्रोण नावाची कविता. मग चिडीमिरी आला आणि 2004 साली भिचकी वही आला. 2004ला कोल्हटकर गेले आणि कोल्हटकरांना मरणोत्तर साहित्य अकादमी भिचकी वहीसाठी मिळाला. त्याच्यासोबतच सर्पसत्र इंग्रजी आला. आणि कोल्हटकर हा माणूस तसा एका विशिष्ट वर्तुळात राहिला. कारण कविता कशी होती की इराणचा चकणाशाह पाहत राहतो तडकलेल्या काचेआड केकला चढणारी क्रमिक पुरुषी आणि क्वचितच त्याचं लक्ष विचलित करते सुशिक्षित बेरोजगाराच्या मनगटावरील माशी. आता ही इराणी नावाची त्यांची जी कविता आहे ही इतकी प्रसिद्ध आहे आणि इतकी माहिती आहे की याच्यावरती 10 ओळींची कविता आहे, पण याच्यावरती जवळपास 1000 लेख असतील. म्हणजे ती इंग्रजीत पण आहे, मराठीत पण आहे. आणि सगळ्यांनी या इराणी कवितेचा शोध घेतला. कारण म्हणजे अत्यंत चित्रकार माणूस, आर्टिस्ट माणूस, त्याच्यामध्ये त्यांच्या कवितेतली जी दृश्यात्मकता आहे, एखादं चित्र मांडल्यासारखी ती कविता मांडतात आणि त्याच्यामध्ये जे घटित आहे ते इतकं सुंदर आहे. म्हणजे ज्याला आपण सऱ्यालिझम म्हणून, अतिवास्तववाद किंवा पोस्टमॉडर्निझम, या पोस्टमॉडर्निझमचे ते पुरस करते. आणि ती अशी कविता लिहायची. आत्ता मला नेमाडे दादांनी मागे सांगितलं की आम्ही ते लिटल मॅगझिनच्या चळवळीत भेटायचो तेव्हा कोल्हटकरला म्हटले की अरे ते तू ते जगभरातल्या कविता वाचतो ते फार चांगलं आहे, पण तू आपला तुकाराम पण वाचला पाहिजे. आणि साधारणतः 1960, 62, 63 साली कोल्हटकरांच्या आयुष्यात तुकारामाचा प्रवेश झाला आणि कोल्हटकरांची कविता अपरंपार बदलली. मुळात कोल्हटकर आपल्या लोकपरंपरेचं सगळं साधन घेऊन त्यांची कविता याच्यावरती आपल्या अभंग फॉर्मचा, आपल्या वारकरी परंपरेचा फार मोठा प्रभाव. कोल्हटकरांचा आवडता नाट्य प्रकार कोणता तर तमाशा. आणि मग एकदा त्या वारकरी परंपरेकडे बघताना म्हणजे ते असं म्हणायचे की विठ्ठलाशी आपली डायरेक्ट ओळख नाही, पण आपण तुकारामाला ओळखतो आणि तुकाराम विठ्ठलाला ओळखतो. हे जे त्यांचं बघणं होतं. किंवा त्यांना एकदा असं वाटलं की नाही मी ज्ञानेश्वरांच्या समाधीवर एकदा गेलं पाहिजे आणि ते आळंदीला गेले. आणि कोल्हटकर आळंदीला जवळपास 2 ते 3 महिने होते. आणि त्यातनं त्यांची ती ज्ञानेश्वर समाधी काय कविता आहे. स्वच्छ निळसर रिकामे अंबर नारद तुंबराभ्रविरे कधी केले होते गंधर्वांनी खळे स्वतःशीच खेळे चंद्रबिंब. पांगले अवघ्या वैष्णवांचे भार ओसरला ज्वर मृदुंगाचा. मंदावली विणा विसावले टाळ परतोनी गोपाळ घरी गेले. वाळली पाकळी स्थिरावला हार भासळी गुंतली निर्माल्यात. या कवितेवर पण इतकी समीक्षा झाली आहे. पण ही कविता समजून घ्यायची असेल तर नामदेव, ज्याच्यामुळे आपल्याला सगळे ज्ञानेश्वर कळले, त्यांचं समाधी घेणं कळलं आणि त्या समाधीला शेवटचा दगड लावणारा माणूस म्हणजे नामदेव. त्या नामदेवाने जे लिहून ठेवलंय, म्हणजे या कवितेची जी सुरुवात होती ते नामदेवाचं ते फार सुंदर आहे की नभाता भ्रांती केली दाटी नारद तुंबर गीत गाती
दिनकर लोपला पाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. हे जे नामदेवे किंवा अलंकापुरीस पांडुरंग गेले समाधिस्थ केले ज्ञानदेवे. परतोनी सोहळा संगे संत मेळा विठोबा राहिला आळंदीस. असं वाटतं की तेव्हा प्रत्यक्ष बघणारे नामदेव, त्या ज्ञानदेवांच्या समाधीचा सोहळा बघणारे नामदेव आता कोल्हटकरांच्या रूपाने प्रकटलेत का काय. आणि तुम्ही नीट जर बघितलं, मंदावली विणा विसावले टाळ ओसरला ज्वर मृदुंगांचा वाळली पाकळी स्थिरावला हार. जो काय ज्ञानदेवांच्या गळ्यात हार टाकला असेल, श्वास थांबल्याबरोबर तो हार स्थिरावला. हे जे प्रत्येक निर्जीव गोष्टीचं सजीव होणं आहे ना, चेतनाचं जे अचेतनाचं चेतनात रूपांतर, हा सरियालिझम आहे. आणि हा तुम्हाला कोल्हटकरांच्या कवितेत ठायी दिसतो. तर असा कोल्हटकर नावाचा कवी आणि त्यांचा भिचकी वहीचा हा संग्रह, त्याचं ब्लर्प असं आहे की ते त्याच्यावर असं लिहितात की माझी वही कोरडी ठेवू नकोस, माझी वही भिजो, शाई फुटो, अक्षर विरघळोत, माझ्या कवितेचा लगदा हो, आणि माझ्या या नदीकाठी गवत चरणाऱ्या म्हशीच्या दुधात माझ्या कवितेचा अंश सापडो. ज्या तुकारामाच्या गाथा इंद्राणीत बुडवल्या, तशीच माझी ही कविता अशीच कुठून तरी तिच्यावरती लेकरांचं भरण पोषण व्हावं. कारण ही कविता वाचताना कविता ती वही कोरडी राहत नाही, ती वाचताना ती भिजतेच. त्या भिजक्या वहीच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. त्यातली पहिली कविता अपाला. कोण ही अपाला? म्हणजे मोना निंबाळकर ही अत्यंत गुणी मुलगी आहे, गुणी अभिनेत्री आहे, आणि ती अपाला ही कविता सादर करते. हॅलो. गृहकृत्यात नेहमीच दक्ष होते मी व तत्पर नवऱ्याची मर्जी सांभाळण्यात. मग काय चुकलं माझं? कुठे कमी पडले मी? मी कुणाही सत्पुरुषाची कधी निंदा केली नाही की कुणाचं द्रव्य हिरावून घेतले नाही. मग ही दुहेरी शिक्षा मलाच का झाली? या एकाच प्रश्नाखाली रोज नव्याने होतोय माझा ठेचा. नाही, तसे या रोगाचा मला काही त्रास नाही. कुठे दुखत नाही, खुपत नाही, आगाग होत नाही अंगाची, ती सुटत नाही घास. गोड पडले माझे सर्व, पण याची नाही मला लाज. पण माझा नवरा, त्यानं टाकली मला. म्हणून हे तोंड माझं मी लपवते आज. इलाज ह्या रोगावर अहो आहेत की, खूप आहेत, लेप आहेत. उदाहरणार्थ हत्तीची लीप, जाळून तिरा त्याच्याच मुठात वगैरे वगैरे. किंवा रोज एक पादराकिया पाण्यात घालून वगैरे वगैरे. आता एखाद्या मागुताची मुलगी असते मी तर प्रश्नच नव्हता कसला. आणि राजकन्या असते तर राजानं सगळ्यांना एक नवीन ऋतू लावून दिला असता. तोच पादरिकेय शोधायचा. अश्विनी कुमार, हो त्यांच्याबरोबर तर संबंध चांगलेच घनिष्ठ माझ्या वडिलांचे. आणि त्यांच्या मनात आलं असतं तर माझं हे कोण कधीच नाहीसं झालं असतं. पण आपल्याला एक मुलगी आहे आणि तिचं नाव आहे अपाला. हे तरी माहिती का माझ्या बापाला? आपल्याला एक मुलगी आहे आणि तिचं नाव आहे अपाला. हे तरी माहिती का माझ्या बापाला? कोणी अपाला? हिच्याबद्दल असं म्हटलं जातं की जिसको किसी ने नहीं पाला उसका नाम अपाला. कोणी अपाला? ही वेदकालीन मुलगी. कोणाची मुलगी आहे? आत्री ऋषी. आत्री ऋषी म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा. सप्त ऋषींमध्ये स्थान आहे त्यांना. त्या आत्री ऋषींची ही मुलगी.
खगोलशास्त्रज्ञामध्ये ज्यांचं इतकं मोठं काम आहे की ते उगवतात कसे आणि ग्रहण कसं लागतं, त्यांचं परिवलन कसं होतं, हे सगळं करणारे अत्रे ऋषी. आई कोण? अनुसया. तीच अनुसया, सती अनुसया, जिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आले आणि जेवायला मागितलं. ती जेवायला वाढायला लागली होती, म्हणले की नाही, ज्या स्त्रीच्या अंगावर वस्त्र आहेत तिच्या अंगाचं तिचा हातचं भोजन आम्ही घेत नाही. मग तिने प्रार्थना केली आणि ब्रह्मा विष्णू महेशांचं बालकात रूपांतर झालं आणि दत्तात्रयांचा जन्म झाला. असं घडवणारी हिची आई अनुसया. काय दुःख झालं या मुलीला, काय हिच्या आयुष्यात त्रास असेल. तर ही अत्यंत गोड मुलगी, तिथे त्या आश्रमात राहणारी. अत्रे ऋषी एकदा शिकवताना एक मुलाला त्यांनी ऋचा म्हणायला सांगितल्या आणि अचानक तो मुलगा थांबला, विसरला आणि तेवढ्यात आवाज आला त्यांच्या कानावर, अत्यंत गोड असा सुंदर आवाज. आणि ती ऋचा म्हणाला, कोण म्हणते? बघितलं तर आपाला. मुलींना शिकवण्याची वगैरे अशी काही पद्धत पूर्वीपासूनच आपण ठेवली नाही, अत्यंत पाळलं आपण ते छान आतापर्यंत, महात्मा फुले येईपर्यंत. तर त्याच्यामुळे शिकवण्याची. त्यांनी विचारलं की तुला हे कसं येतं? ती म्हटली, मी रोज ऐकते ना बाबा, ते ऐकून ऐकून माझं पाठ झालं. आवाज अत्यंत गोड, अत्यंत देखणी सुंदर मुलगी. कुशवाश्व ऋषी एकदा त्या आश्रमात आले आणि त्यांनी आपाला बघितलं, तिचा आवाज ऐकला आणि ते म्हटलं, अरे इतकी सुंदर मुलगी. त्यांनी अत्रे ऋषींना म्हटलं की मला तुमची मुलगी आवडली, मला लग्न करायचंय तिच्याशी. अत्रे ऋषींना पण आनंद झाला की अरे वा, कुशवाश्व ऋषींसारखा इतका महान ऋषी आपल्या मुलीचा हात मागतोय. ताबडतोब हात दिला, लग्न झालं, थाटामाटात सुंदर सगळं झालं. मुलगी सासरी गेली आणि पहिल्याच रात्री कुशवाश्व ऋषींना कळलं की इतकी सुंदर, इतक्या गोड आवाजाच्या मुलीच्या अंगावर कोड आहे, पांढरे डाग आहेत. तक्षणी मुलीला उचललं आणि बापाच्या घरी टाकून दिलं. कोड आहे ना तिच्या अंगावर. तिचं आवाज, तिचं दिसणं, तिची बुद्धिमत्ता उपयोगाची नाही. तिच्या अंगावर कोड आहे. टाकून दिलेली मुलगी, बाप त्याच्या टाकलेली मुलगी, बापाला, आईला, कोणाला वेळ तिच्याकडे बघायला? कोण बघतंय तिच्याकडे? तिच्या वडिलांवर केवढी जबाबदारी, केवढं काम त्यांना. अश्विनी कुमार त्यांचे मित्र वगैरे, पण मुलीच्या अंगावर कोड आहे आणि ते बरं करायला पाहिजे, काही कारणच नाही. मग आपलाचा शोध सुरू होतो. अहो, ग्रहगोलांवर देखरेख ठेवायची म्हणजे साधं काम आहे का ते? ते उगवतात की नाही वेळच्या वेळी यावर करडी नजर असायची त्यांची. चंद्रावरचे डाग दिसायचे त्यांना आणि ते डाग कसे घालवता येतील याच्यावर निबंध लेखणी सुरू. पण आपल्या पोरीच्या तोंडावरचे, अंगावरचे डाग त्यांना कधी दिसले की नाही कुणास ठाऊक. सोमरस, हा चांगला सोम जगात फक्त 2च ठिकाणी उगवतो, एक मुझफ्फर पर्वत आणि दुसरं शरणावत सरोवराचा परिसर. हा, पण त्याला येणार नाही माझ्या तोंडातल्या सोमाची सर. हे मी तुम्हाला लिहून देते वाटलं तर. मग सोम म्हणून बाजारात विकले जातात ना हवे ते पाले, त्यांची काय कथा. आणि ज्यानं आपल्याकडे एकदा तरी पाहावं म्हणून घामाघूम होतात ऋषी मोठे मोठे, त्यांना म्हणावं कशाला वकीलचे जातात तुमचे वरवंटे. माझ्या सोमाची लागली एकदा चटक की तो सोमगळा इंद्र ढुंकुणी पाण्याने तुमच्याकडे. तोंडानेच करवेल मी त्याला, किंवा जीभेने सुरखवायला लागत माझ्या तोंडातला चोथा. मग इंद्र वश झाला की मी कोण असं नुसतं म्हणेल फक्त. मग इंद्र म्हणेल कोण, कुठं आहे कोण, कसला कोण. आणि माझ्या कोणाचा एक शुभ्र कर्कचा उडून जाईल पुढच्या कुठं आणि माझी ही दूषित त्वचा घोरपड होऊन सरपटात निघून जाईल. हा, मग कदाचित मी जाईल माझ्या नवऱ्याकडे परत. हा, पण ते जर मला स्वतःहून बोलवायला आले आणि म्हणाले मी चुकलो आले, मला क्षमा कर कृपाळे, तर जाईन कदाचित. तर जाईन कदाचित. कोणीच लक्ष देत नाही. मग तिला कोणीतरी सांगितलं की तू इंद्राला प्रसन्न कर, आणि इंद्राला प्रसन्न करायचं असेल तर सोमरसाला पर्याय नाही. सोमरस. आता
काही चावट लोक त्याला दारू वगैरे म्हणतात, पण ते कदाचित काही वेगळं असावं. तर तो सोमरस तयार करण्याचा विधी या आपालीने आपला शोधला. आणि असं म्हणतात की तिला काही असं साधन मिळालं नाही नीट रस काढण्याचं, म्हणून तिने तिच्या दाताने सोमाचा रस काढला आणि या सोमरसात अपालीची लाळ मिसळली. तो सोमरस जगातला सर्वश्रेष्ठ सोमरस असतो. ऋग्वेदाच्या 6व्या सर्गात तिच्या सोमरस बनवण्याच्या प्रक्रियेच्या तिच्या रुचा आहेत. जिथे वेद वाचायला स्त्रियांना परवानगी नाही, तिथे एका स्त्रीच्या रुचा ऋग्वेदात आहेत. अशी बुद्धिमान स्त्री, आणि तिचं स्वप्न काय की माझ्या अंगावरचा कोड निघून जावं. मग तिने इंद्राला तो सोमरस पाजला, इंद्र खुश झाला, त्याला हा सोमरस जगातला श्रेष्ठ सोमरस वाटला. मग असं म्हणतात की इंद्राने तिला घेतलं आणि आपल्या रथाच्या आरीतनं 3 वेळा काढलं बाहेर असं सोडून, आणि मग तिची सगळी दूषित त्वचा आणि ते कोड निघून गेलं आणि तेजपुंज स्वच्छ नितळ त्वचेची अपाला उभी राहिली. आणि त्या अपालेचं स्वप्न काय, ज्या नवऱ्याने टाकून दिलंय त्याच्या घरी त्याने मला नेलं पाहिजे. तुम्ही बुद्धिमान असा, तुमचं काय विद्वत्ताचा कितीही प्रकाश असो, तुमचा आवाज सुंदर असो, तुमचं काहीही असो, तुमची त्वचा महत्वाची आहे. बायकांची त्वचा ही कमोडिटी आहे, जितकी नितळ त्वचा. म्हणून जगभरातल्या कॉस्मेटिक मध्ये सगळ्यात जास्त बिझनेस हा बायकांची त्वचा कशी नितळ दिसेल, त्या गोऱ्या कशा दिसतील, त्या छान कशा दिसतील याच्यावर खर्च केला जातो. अगदी पुरुषाला सुद्धा रेझर करून म्हणजे दाढी करायची असेल आणि रेझर वापरायचं असेल तर त्याच्यात तो नाही दाखवला तरी चालेल, बाई लागते. तिचं दिसणं महत्वाचं आहे, तिचं असणं महत्वाचं नाही. तिने कसं दिसलं पाहिजे, तिची त्वचा कशी असली पाहिजे, तिची मापं 36, 24, 36 कोणीतरी सांगितलं आणि तशीच आहे. इतकं म्हणजे आजच्या आधुनिक जगात पण किंबहुना आता तर जास्त बिंबवलं जातं. टीव्ही सिरियलच्या बायका बघून परत त्या सकाळी उठल्यावर पण प्रसन्न असतात, छान अशा. त्यांना काही नसतं, त्यांच्या अंगाला काही लागलं नसतं, कुठला त्रास नसतो, त्या प्रसन्न उठतात, त्यांना कुठलं गरम होत नाही, त्यांची लाईट जात नाही, त्यांना काही डबा करायचा नसतो, कुठलाच त्रास करायचा नसतो. त्या सकाळी पण अशा नटलेल्या असतात आणि त्या प्रतिमा रुजतात. त्या आताच आहेत का नाही, अपाला जिच्या बुद्धिमत्तेचा काहीच फरक पडत नाही आणि ती केवळ टाकून दिली कोड झालेली मुलगी. तिच्याकडे बाप बघत नाही, तिच्याकडे आई बघत नाही, तिच्याकडे समाज बघत नाही, नवरा बघत नाही. एका मुलीची व्यथा या पलीकडे काय असू शकते? दोष काय तिचा? तर त्वचेखालचं मेनॅलिन कमी झालं आणि डाग आला. ही जर एका मुलीची कथा असेल तर मग एक आईची व्यथा काय असेल? आणि यासाठी मग कोल्हटकर जगातली अशी आई निवडतात की जी जगातल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कोण होती ती आई? मदर मेरी. ती मदर मेरी सादर करतील अंजली पाटील. अंजली पाटील अभिनेत्री तर आहेतच, पण त्या रेल्वेकडनं व्हॉलीबॉल खेळतात, त्या नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर आहेत, रेफरी आहेत आणि महाराष्ट्राचा खेळाडूंसाठी असलेला राजा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार हा त्यांना व्हॉलीबॉलसाठी मिळालेला आहे. अशा अंजली पाटील मदर मेरी सादर करतील. आपला बाप किती मोठा आहे या पृथ्वीवर. एक छत्री व सार्वभौम राज्य त्याचं कसं येणार आहे एक दिवस, आणि त्याला अशक्य असे जगात काहीच कसं नाही हे सांगत तू गावगाव हिंडत असतोस. भुके कंगालांचे जागोजाग मिळावे तुझा बाप खूप मोठा आहे हे कबूल करते मी, आणि त्याला अशक्य असे जगात काहीही नाही हे फक्त 2 गोष्टींचे अपवाद बघत. एक म्हणजे 9 महिने लेकराला पोटात वागवणं, निदान तेवढं करता तरी त्याला हवी ती मिळेल. आणि या एका बाबतीत आपल्याला मदत घ्यावी लागते कोणाची तरी, ती एका बाईची. हा विचार सहन होणं. बाई कसली रे, अजून वयात पण आलेली नव्हती मी, आणि काही कळत पण नव्हतं मला. म्हणून त्यानं तेव्हापासूनच तुला भिकवायला आपल्या दोघात अंतर पेरायला सुरुवात केली. माझ्या विरुद्ध त्यानं तुझ्या मनात काय काय भरवलं कोणाच ठाऊक.
दूध तोडल्यापासून निसटलास तू परत हाती लागलाच नाहीस तू कधी. त्यानं तुला ताब्यात घेतलं पूर्णतः. किंबहुना तू तुझा बाप आणि सारं जग एका बाजूला आणि मी एका. तू तुझा बाप आणि सगळं जग एका बाजूला आणि मी एका बाजूला. मदर मेरीचं काय असू शकतं? काय प्रश्न आहे? मदर मेरी येशूची आई बेथलेम शहरात ती राहत होती, जवळ नास्त्रदम नावाचं गाव, तिथे ती राहत होती. छान तिचं लग्न ठरलेलं. आणि अचानक त्या कुवाऱ्या मुलगीच्या पोटात सकाळी उठली आणि आपल्या पोटात गर्भ आहे असं तिला कळलं. आजही आपल्या घरात जर असं घडलं तर आपण हादरून जाऊ. हा तर कोणता काळ होता, 2000 वर्षापूर्वीचा. ती घाबरली. तिचा प्रियकर त्याचा पण याच्यावर विश्वास बसेना. आणि तेव्हा गॅब्रिएल नावाचा एक देवदूत प्रकट झाला आणि तो म्हणला, घाबरू नका, घाबरू नका. मदर मेरी कुवारीच आहे, कुमारिकाच आहे. देवाचा पुत्र तिच्या पोटात आहे. आणि तुम्ही आता बेथलेम शहरात जा आणि तिथे हिच्या पोटी जो जन्माला येईल तो येशू ख्रिस्त असेल. आता ही मदर मेरीज का निवडली गेली? देवाला असं का वाटलं? थोडं मागे जावं लागेल आणखी. म्हणजे देवाने मानवाची निर्मिती केली आणि मग त्याला वाटलं की अरे आपण ज्या कामासाठी माणसाला पाठवलंय तो सगळं गोंधळ करतोय. मग त्यांनी इब्राहिम नावाचा एक पहिला प्रेषित पाठवला. थोडा काळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नाही हे पुरेसं नाही. मग त्याने मोजेसला पाठवलं. मोजेसला त्याने आज्ञा दिल्या. 10 कमांडमेंट्स म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि ज्यू धर्माची स्थापना झाली. त्या मोजेसने सगळ्या त्या लोकांना उठवलं आणि त्याने त्या गुलामीतनं मुक्त करून त्यांना 10 आज्ञा सांगितल्या की परमेश्वराने सांगितले. काही काळ गेल्यानंतर पुन्हा देवाला असं वाटलं की नाही 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 हे पुरेसं नाही आहे. मग आता नाही, आता दुसऱ्या कोणाला नाही, आपल्या मुलाला पाठवायचं. आणि नुसतं पाठवायचं म्हणजे कसं? मानव जन्मात पाठवायचं, मानवाच्या रूपात पाठवायचं. अरे आपल्या मुलाला जर माणसाच्या रूपात पाठवायचं असेल तर त्याला जन्म घ्यावा लागेल. आणि जन्म घ्यावा लागेल तर बाई लागेल. इथे देव नाराज होता की बाईची मदत, हे चूक आहे जरा. बाईची मदत, आता बाईची मदत का नको? त्याची पण कथा तीच बायबल मधली आणि ती कुराणमध्ये पण आहे की आडम आणि ईव देवाने मग सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याला असं वाटतं की हे सगळं उपभोगायला आणि हे नीट करायला आपलं स्मरण करायला कोणीतरी लागेल. म्हणून त्याने एका माणसाला निर्माण केलं, पुरुषाला, ॲडम नावाच्या. आणि मग ॲडमला निर्माण केल्यानंतर तो ॲडम छान वाढला. मग देवाला असं वाटलं की हा एकटा आहे, याला सोबत कोणीतरी पाहिजे, करमणूक करायला कोणीतरी पाहिजे याला, म्हणजे याला बरं वाटेल असं कोणीतरी पाहिजे. मग त्याने त्याचीच बरगडी काढली आणि बाईचा जन्म, त्याने ईवला जन्म दिला. ॲडम आणि ईव असे दोघं जण. आणि मग देवाने सांगितलं की हे बघा तुम्ही आता नंदनवनात आहात, स्वर्गात आहात, मजा करायची, सगळं तुम्हाला खुलं आहे, काही प्रश्न नाही. फक्त ते झाड आहे, त्या झाडाचं फळ खायचं नाही. त्या झाडाचं फळ खायचं नाही एवढी एकच अट. जसा देव असतो, म्हणजे त्या सगळ्या संस्कृतीमध्ये देव असतो, तसा सैतान पण असतो. तिथे सापाच्या रूपाने सैतान पण होता. आणि त्याने ईवच्या मनात भरवलं की बघितलं ते जर तू झाडाचं फळ खाल्लं तर तुला ज्ञान प्राप्त होईल आणि तू देव होशील. म्हणून देवाने सांगितलं की ते खाऊ नये. ईवने मग ॲडमला भरीला घातलं, ते झाडाचं फळ तोडलं, खाल्लं. खाल्ल्याबरोबर दोघांना पहिल्यांदा स्वतःच्या शरीराची लाज वाटली आणि त्यांनी पानाने आपलं शरीर झाकलं. देव आला आणि देवाने पाहिलं, पानाने शरीर झाकलं. देव म्हणला तुम्ही ते फळ खाल्लं ना? म्हणले हो. पहिलं पाप केलं तुम्ही. त्याला ओरिजिन सीन, पहिलं पाप असं त्याला म्हणतात. आणि मग देवाने शिक्षा म्हणून पृथ्वीवरती ॲडम आणि ईवला पाठवलं आणि मानवाचं पृथ्वीवरचं वास्तव्य झालं. मानव जो पृथ्वीवर आलेला आहे तो ते पाप भेटण्यासाठी आलेला आहे. आणि सगळं घडलं कोणामुळे? ईवमुळे. बाई हे पापाचं महाद्वार आहे. बाईमुळे पाप घडतं आणि मुलाला जन्म द्यायचा आहे तर बाईची मदत घ्यायची. ते मला याचं फार कठीण वाटलं, पण इलाज नव्हता. म्हणून मग उगाचच कुठल्या तरी स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन मुलाला जन्म द्यायचं देवाला मान्य नाही, कुवारिका निवडा. म्हणून मदर मेरीची निवड झाली. मदर मेरीने त्या मुलाला जन्म दिला. तो मुलगा मदर मेरी 13 वर्षापर्यंत मदर मेरीच्या आसपास, आणि 13 वर्षापासून तो
जीसस, येशू ख्रिस्त आपण त्याला म्हणतो, तो 13व्या वर्षी निघून गेला. 13 ते 30 वर्ष याच्या दरम्यान येशू ख्रिस्ताचा कुठेच काही फारसा उल्लेख सापडत नाही. आणि 30व्या वर्षी त्या येशू ख्रिस्ताचा जीसस असा उदय झाला आणि तो सगळ्या लोकांना प्रेम वाटायला लागला आणि सगळ्यांना जवळ घ्यायला लागला. 13व्या वर्षी निघून गेलेला मुलगा आईला दिसत नाही आणि 30व्या वर्षी जेव्हा दिसतो तेव्हा त्या आईला त्याच्याजवळ जाता पण येत नाही. इतकी गर्दी त्याच्या आसपास. सगळ्या जगावर प्रेम करणारा येशू ख्रिस्त आईकडे मात्र तटस्थपणे बघतो. नाळ आहे ती कापली जाते जन्म झाल्याबरोबर. ती बाळाकडनं तुटते. आईच्या नाळेशी ती अदृश्यपणे कायम असते. ती मदर मेरी. 12 गावचं पाणी पेलेल्या की दारू? कुठल्या कोण सारखा मळकाळ गोळा केल्या त्या असल्या होती कोणाच ठाऊक. तुझ्या मागणं काही हिंडायच्या, तुझे काय लाडगोड कौतुक करायच्या, काय काय गोष्टी चालायच्या तुमच्या. सगळं म्हणजे ती त्यांच्याच तंत्राने चाललेलं असायचं. तुझ्या राज्यात मज्जा कोणालाच नव्हतं. मी सोड का? काय गुन्हा होता माझा? तर मी आंधळी नव्हते, पांगळी नव्हते, रान नव्हते, शिंदाड नव्हते, म्हणून कोळी नव्हते, कनानी नव्हते, कुळकर्णी नव्हते, कलाल नव्हते, कुबडी नव्हते, म्हणून मला महारोग झालेला नव्हता की भूतबाधा देखील झालेली नव्हती. एवढंच काय तर मी मेलेली देखील नव्हते. म्हणून मी बेवारशी कुस्ती जरी असते ना, तुझ्या टेबलाखाली घोटवणारी, तरी तुझा प्रेमळ हात तू माझ्या डोक्यावरून फिरवला असतास. खाली पडलेले 4 कण तरी निदान मला मिळाले असते, तू म्हणलेल्या भाकरीची. पण फक्त आई होती तुझी. तुझ्या हस्तस्पर्शाला, तुझ्या तोंडच्या उष्ट्या शब्दाला किंवा तुझ्या प्रेमळ दृष्टिक्षेपाला लज्जित झाली. खेळ ठोकले त्यांनी तुझ्या हातापाया की पोटात माझ्या काठ्यांचा मुकुट चढवला त्यांनी तुझ्या डोईवर तेव्हा दूर कुठेतरी उभं ते तोंडात बोल करून तुला छिन्न विछिन्न दिलं. क्रुसावरून उतरवण्यात आल्यानंतर वाट पाहावी लागली मला. 1500 वर्ष. तेव्हा कुठे डोळा भरून पाहू शकले मी तुला, दुःख मोकळ करू शकले, तुला माझ्या संगमरी मांडीवर घेऊन मायकेल एंजेलोच्या सौजन्याने. येशू ख्रिस्ताला त्या कुर्सावर चढवलं, खाली उतरवलं आणि 3ऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन असं त्याने सांगितलं. आणि 3ऱ्या दिवशी तो उठला. त्याच्या प्रेताजवळ मदर मेरी होती. 3ऱ्या दिवशी होती. त्याच्यानंतर मदर मेरीचा उल्लेख बायबलमध्ये कुठेच सापडत नाही. मदर मेरीला येशूला स्पर्श करता आला का, जवळ घेता आलं का, माहित नाही. 1500 वर्षानंतर मायकेल एंजेलो नावाचा जो चित्रकार आणि शिल्पकार, त्याचं पिएटा नावाचं ते अप्रतिम शिल्प, की तो येशू ख्रिस्त क्रुसावरून उतरवलेला, त्याच्यात तो काटेरी मुकुट आहे, हातापायांना जखमा आहे आणि मदर मेरीच्या मांडीवर तो बाळासारखा आहे. ते जे शिल्प आहे, अरुण कोलटकर नावाचा कवी असं म्हणतो की 1500 वर्षानंतर मायकेल एंजेलोच्या सौजन्याने मदर मेरीला येशू ख्रिस्ताला स्पर्श करता आला, जवळ घेता आले. हिच्या आईचं दुःख आहे ना, काय हवं असतं आईला? मी म्हटलं ना, नाळ कापली जाते, ती बाळाच्या बाजूने, आईच्या बाजूने अदृश्य नाळ त्या बाळाशी कायम जोडलेली असते. त्याला काय हवंय, काय नकोय, वयाचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. तो त्याच्या जगात निघून जातो. ते जग वेगळं असतं
आईचं जग मात्र त्या बाळाच्या अवतीभोवती तिची व्रत, तिची उपवास, तिचे तापवास, तिचा धावा, तिचं प्रेम हे सगळं त्या बाळाच्या अवतीभोवती फिरत असतं. किती बाळांना आपल्या आईला कोणता पदार्थ आवडतोय माहितीये? किती मुलांना आपल्या आईचं नेमकं आवड काय हे माहितीये? हे जे आईचं दुःख आहे ना, आणि जी प्रेम नावाची गोष्ट आहे, आई आणि बाळ कुठलंही, याचं मला असं वाटतं इतकं सुंदर उदाहरण मदर मेरीचं, की जगातली जी सगळी आई, सगळ्या संस्कृतीमधल्या सगळ्या लोकांना माहीत असलेली आई, तिचं दुःख जगातल्या कुठल्याही आईपेक्षा वेगळं नाही हे मांडणारे कोणी. प्रेम करा, प्रेम करा असं सांगणारा तो येशू ख्रिस्त, जगाला प्रेम, लव दाय नेबर, शेजारच्यावर प्रेम करा, प्रेम करणं हाच धर्म आहे असं सांगणाऱ्या येशू ख्रिस्ताला आईवर प्रेम करावं असं का नाही म्हटलं? कळत नाही. तर प्रेम करा असा संदेश घेऊन येशू ख्रिस्ताचे लोक जगभरात गेले. जेकब नावाचा त्याचा एक शिष्य अलेक्झांड्रिया शहरात गेला. अलेक्झांड्रिया शहर म्हणजे अलेक्झांडरने बसवलेलं ते इजिप्त मधलं रोम साम्राज्यातलं अत्यंत रोमन महत्वाचं शहर. त्या शहरात गेला आणि येशू ख्रिस्ताचा प्रचार करतो म्हणून तिथल्या ज्यू लोकांनी भर रस्त्यावरती त्याला जेकबला फरफटून मारलं. 200-250 वर्ष गेली मध्ये रोमन साम्राज्य उभं राहिलं आणि त्यांनी येशूचा धर्म स्वीकारला. प्रेम करा असं सांगत मग येशूचे लोक त्या अलेक्झांड्रियामध्ये फिरायला लागले. आणि त्या अलेक्झांड्रिया थियान नावाचा एक गणितज्ञ, थियान ऑफ अलेक्झांड्रिया असं ज्याच्याबद्दल म्हटलं जायचं, त्या थियानची मुलगी हिपेटिया, काय कसली विद्वान, काय तिचा शोध, काय तिचं बघणं, काय तिचं वागणं. त्या हिपेटियाची गोष्ट, त्या हिपेटियाची कथा आमची नेहा पवार, खरं म्हणजे सामाजिक कार्याची आवड असलेली, त्यामुळे MSW केलेली, विविध क्षेत्रात रमणारी अत्यंत उत्तम अभिनेत्री हिपेटिया. HYPATIA असं स्पेलिंग आहे तुझ्या ग्रीक नावाचं, पण नेमका उच्चार कसा होतो त्याचा? हुपेटिया नाही, इपेटिया की हिपेशिया की आणखी काही? आणि देवनागरीत नेमकं कसं लिहायचं तेही मला माहित नाही. म्हणून निदान या कवितेपुरता तरी तुझं वेगळंच नामकरण करायचं ठरवलंय मी. विपाशा नाव आवडलं असतं तुला याची खात्री आहे मला. अहो, गणितातले कठीण प्रॉब्लेम सुद्धा कसे फुटतायत पहा, कागदी बदामासारखे, अगदी सहजासहजी माझ्या मुलीच्या तोंडातून. थक्क होऊन तुझा गणितज्ञ बाप ध्यान म्हणायचा. तू लहान असताना सुद्धा नोटभर बळी तोंडात टाकावी कोणीतरी, आणि धागाही तोंडात टाकावा आणि थोड्याच वेळात त्या मण्यांची सुरेख अशी एक माळ करून तोंडातून बाहेर काढावी. अहो, असं बोलणं असतं विपाशाचं. विषय कोणताही असला आणि तो कितीही गहन असला ना तरी असा तुझा शिष्य सायनिशियस म्हणायचा तुझ्याबद्दल बोलताना नेहमी. या अशा तुझ्या बोलण्यामुळेच गाजत होती जगभर ज्ञानसत्र तुझी. जगभर ज्ञानसत्राची जी गाजत होती ती हिपेशिया. त्या अलेक्झांड्रिया शहरात थियॉन, तिचा बाप गणितज्ञ, आणि त्याच्यामुळे गणिताचं ज्ञान तिला लहानपणापासून. आणि त्या गणितात तिने जी झेप घेतली, म्हणजे कोनिकल सेक्शनवरचं तिचं भाष्य ते आजही प्रसिद्ध आहे. तिने एक ॲस्ट्रॉनॉट पण बनवला होता, म्हणजे जॉग्रफीचा वापर करून आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करून. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे वेळेचं गणित आखणारा एक, एकीकडे गणित, दुसरीकडे ॲस्ट्रॉनॉट खगोलशास्त्रज्ञ, तिसरीकडे तिचं विविध विषयावरचं ज्ञान. म्हणजे ती जेव्हा व्याख्यान द्यायची ना तर असे सभागृह भरलेले असायचे. त्या राज्याचा जो गव्हर्नर तो तिचा फॅन, आणि तिच्या याला सगळे असे एलिट क्लास, मुलं बायका सगळे गर्दी करायचे तिचे व्याख्यान ऐकायला.
एकीकडे तिचं गणितातलं ज्ञान, एकीकडे खगोलशास्त्रातलं ज्ञान आणि परत तत्वज्ञान, निओ प्लॅटिनिझम. ती निओ प्लॅटिनिझमची उद्गाती होती. म्हणजे प्लेटोचे जे विचार होते त्या प्लेटोच्या विचाराचं तिने अतिशय सुंदर मांडणी आणि त्याच्यावरती अप्रतिम बोलायची. तो निओ प्लेटोनिझम म्हणजे वन नावाची संकल्पना, की माणूस आणि देव, त्या माणसाचं थेट त्याच्याशी संपर्क, त्या वन होणं माणसाचं. तुमच्यापैकी ज्यांनी मॅट्रिक्स बघितलं असेल एनिबडी, तर मॅट्रिक्समध्ये त्या वनची संकल्पना जी वापरली, किंवा तिकडे नसेल गेला तर आपली द्वैत अद्वैताची जी कल्पना आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच आहे, ती निओ प्लॅटिनिझमची कल्पना ती अप्रतिम मांडायची. त्याच्यासोबत ती पेगन सोसायटीची होती. पेगन म्हणजे काय तर ते एकेश्वरवाद आणि बहुईश्वरवाद. मुस्लिम, ख्रिश्चन बहुईश्वर म्हणजे एकेश्वरवादी आहेत आणि बाकी आपण बहुईश्वरवादी, आपण खूप देव मानतो. तसंच त्या काळामध्ये तिथे बहुईश्वरवादी माझे खूप लोक होते आणि ती त्या पेगन सोसायटीची प्रमुख. तिथे तर आता ख्रिश्चनांनी प्रेम करा असा संदेश आणलेला होता. मग इतर देव कशासाठी? सिरल बिशप नावाचा तिथला तो बिशप आणि त्याचा पुतण्या पीटर, कास्टर पाराबोलानी नावाची त्याची संघटना, अत्यंत येशू ख्रिस्तावर प्रेम करणारे ते लोक, ते हातात तलवारी घेऊन लोकांना सांगायचे प्रेम करा. येशू ख्रिस्ताने सांगितलंय प्रेम करा. आणि त्यांनी ते ऐकलं पाहिजे लोकांनी. इतकं जर ते सांगतायत, तिथे जे मंदिर होतं त्या मंदिरावर पण काही कारसेवक चढले आणि त्यांनी त्या ऑगस्टचं मंदिर होतं ते मंदिर पाडलं आणि तिथे येशू ख्रिस्ताची मूर्ती बसवली. प्रेम करा. आणि ही पेशिया, हिच्या मागे लोक फिरतात, हिचं ऐकतात. पेगन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बाई आहे. तो गुरु असा शब्द आहे. ती गुरु असं कोणी म्हणतं का? गुरु असते का बाई? आणि जॉन पॉलने तर सांगून ठेवलाय स्वच्छ, बाई बापाचं महत्व आणि ही गुरु आहे. पीटर आणि त्याची पॅराबोलानी नावाची अत्यंत सनातनी संघटना. पण एक दिवस तुझ्या रोजच्या जायच्या ह्याच्या वाटेवर पाळत ठेव. बरोबर गाठलं तर मी तुला. तू नेहमीप्रमाणे लेक्चर देण्यासाठी जात असताना किंवा लेक्चर देऊन परत येत असताना तू तावडीत सापडलीस त्यांच्या. तुझ्या हातात तुला खाली घेतलं त्यांनी. तू नेहमी घालायचीस ना तसाच एक शुभ्र कंपनी वजा ट्रायवॉन तो अंगात घातला होतास त्या दिवशी. तो फाडून ओरबाडून काढायला आता रमात पुढे सरसावले चौबाजूंनी. रस्त्यात नागरू केलं तुला त्यांनी षंडनीतीच्या सनातन नियमांना अनुसरून. ऑगस्टची जागा आता येशूने घेतली आहे, पण तरी अजूनही सिझिलियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य चर्चमध्ये म्हणजेच कॅथेड्रल मध्ये अलेक्झांड्रियाच्या फरफटत नेलं तुला त्यांनी आणि बुल सारखं सोलून काढलंय. अक्षरशः कालव्याच्या धारदार शिंपल्याने. खरंच हवाय का येशू हा घोर नैवेद्य एका ज्ञान योगिनीच्या कुमारील माणसाचा? खरंच येशूला हवा होता का हा नैवेद्य? एक बाई ज्ञानाच्या गोष्टी करते, तत्वज्ञान सांगते, आम्ही बहुईश्वरवादी असं सांगत जाहीर पूजा करते, लोकांना गोळा करते. किती वाईट. आम्ही सांगतो प्रेम करा, ऐकत नाही. मग ते सगळे पॅराबोलिनी संघटनेचे लोक एकत्र आले, त्यांनी तिला रथातनं खेचलं
नागडं केलं रस्त्यावर आणि भरपटत तिला येशू ख्रिस्तासमोर, ते जे कॅथेड्रल होतं ज्याला पूर्वी सिझेरियन म्हणायचे, तिथे घेऊन गेले आणि येशू ख्रिस्ताच्या समोर त्या सगळ्या त्या चापकाने शिंपले लावलेल्या चापकाने, कारण त्या पीटरला शिंपले खूप आवडायचे खायला, त्या शिंपल्याचा त्याने चाबूक तयार केलेला आणि ती मरेपर्यंत तिला चापकाने बोललं, प्रेम करा प्रेम करा, ऐकत नाही. असं असतं त्या वेळेच्या सनातनांना ते जे सांगतात तोच धर्म आम्ही सांगतो, तोच धर्म, इतर धर्म पाळायची गरज काय? येऊन गेला ना येशू ख्रिस्त, त्याने सांगितलं ना प्रेम करा, का नाही ऐकत? इतर दुसरा आवाजच ऐकायचा नाही, दुसरा देवच मानायचा नाही, दुसऱ्याचं म्हणणंच ऐकायचं नाही. अशा लोकांनी वारंवार त्यांचा काही काळ विजय होतो देखील, टिकत नाही. पुढे चर्चनेच हिपेटियाला सेंटचा दर्जा दिला. आपल्यासारखंच ज्ञानेश्वरांना समाधी घ्यायला लावायची, तुकारामांना गाथा बडवायला लावायच्या, नंतर डोक्यावर घ्यायचं, गांधींचा फोन करायचा, नंतर त्यांना सकाळी सकाळी नमस्कार करायचा. सेम परंपराच आहे. तीच परंपरा आज हिपेशिया त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची स्त्री आहे. असा असतो का धर्म? कुठलाही धर्माचा काहीच गोंधळ नाही. प्रश्न त्याचा अन्वयार्थ लावणाऱ्या लोकांचा आहे, धर्मरक्षणासाठी कटिबद्ध झालेल्या लोकांचा प्रश्न आहे. रक्षण करतात ते कोणाचं? कोणापासून? मग काय असतो धर्म? किती सोपं साधं असू शकतं. तर असाच धर्म म्हणजे काय असतो आणि प्रेम म्हणजे काय असतं असं सांगणारी एक, पुन्हा त्या हिपेशिया गेली, तिच्यानंतर 300-400 वर्षांनी त्या अरबस्थानात एक संत उदयाला आले, रबिया. ती रबिया सादर करतील आमच्या सुदीप्त सरकार भवन्स कॉलेजच्या प्राचार्य आहेत. मूळच्या बंगाली, शांतिनिकेतनमध्ये ज्यांनी म्युझिकमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, बंगाली असलेल्या सुदीप्ता सरकार भिरभिरत कुठेतरी आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या इरोडल नावाच्या गावी आल्या. ते गाव आजही फार दुष्काळी, त्या गावात आजही कोणी कविता वाचत नाही किंवा संगीत बिंगीत असा काहीच आवडपणा त्या गावात करत नाही. अशा गावात त्या राहिल्या. बंगालच्या शांतिनिकेतनमधून एका छोट्याशा गावात मग त्यांचा मराठी संस्कृतीशी संबंध आला. तुकाराम भेटला, बहिणाबाई भेटली आणि आज त्या मराठी कविता आमच्यासोबत वाचतात, मराठी गाणी गातात. त्यांची बंगाली तर मला ती भाषाच मुळात आवडते. आपली मराठी फार सुंदर. कार्या पुढे काबरा आम्ही नियत रे, जाय रे वैरे बाणासारखं टाक 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 टोचत असं. बंगाली मुळातच कोलकाता असं गोल छान असं काहीतरी रसगुल्ल्यासारखं घरंगळतं अंगावरती छान. तर त्या बंगाली सुदीप्त सरकार रबिया. तुझ्या विश्वास होता देवावर तुडुंब, पण त्याचा कुठे विश्वास होता तुझ्यावर? सुख आणि रबिया आणि सुख यांची गाठभेट म्हणून होऊच द्यायची नाही आयुष्यात कधीही. त्यांची चुकमकच होत राही नेहमी, अशी सगळी आखणी केली होती त्यांना अगदी पहिल्यापासून. सुखाचा वाराही तुला लागू नये म्हणून फार जपायचं. झुरूक जरी लागली तरी तू विषयाचीच त्याला एखाद वेळेस म्हणून घाबरायचं की काय कुणास ठाऊक. तुला जन्माला घातलं त्यांनी तेच मुळी अशा आईबापांच्या पोटी की तू जन्मलीस तेव्हा तुझ्या बिंबीला लावण्यापुरता तेल देखील नव्हता त्यांच्याकडे, किंवा तुला गुंडाळायला दुपट. एक नाव सोडलं ना तर देण्याजोगी कोणतीच गोष्ट ना होती तुझ्या आई बापांच्याकडे. आणि नाव ठेवलं तुझा त्यांनी रबिया, म्हणजे चौथी. 3 मुलीचा पाठीवर पुन्हा मुलगी झाली म्हणूनच. एक शिळी भाकरी बस, खायला दुसरा तिसरा काहीच नव्हता घरी. मनात विचार आला तुझ्या,
एक छोटासा कांदा असता तोंडी लावायला तर काय मजा आली असती. आणि आणि लगेच एक कांदा सफेद आणि गोंडस तुझ्या समोर प्रकट झाला. हवेतला हवेत एक गिरकी घेऊन उभा राहिला तुझ्या समोर अद्वीन. पण हा आला कुठून? देवाकडून की शैतानाकडून हे समजायचं कसं? म्हणून हात नाही लावलास तू त्या कांद्याला. म्हणालीस नको नको मला, त्याच्यापेक्षा माझी भाकर मी पोळीच खाय. जा बाबा जा, तू ज्यांना तुला पाठवलं त्यांच्या ताटात कुचुंबर हो. जा बाबा जा, ज्यानं तुला पाठवलं त्याच्या ताटात कुचुंबर. कोण ही रबिया? बसऱ्या शहरात राहणारी अत्यंत गरीब कुटुंबात. गरीब म्हणजे किती? मुलीला गुंढाळलेला कपडा सुद्धा नाही घरात, अशा घरात जन्माला आली. बरं आईबाप पण तो. नाव पण काय ठेवलं? रबिया. म्हणजे 4 नंबरची मुलगी झाली म्हणून रबिया, म्हणजे चौथी. दुसरं नाव पण नाही. धिंडवडे आयुष्याचे काय असतात ना ते रबिया. आई वडील गेले, मग तिला कोणीतरी गुलाम म्हणून विकलं. तिथला जो मालक होता त्या गुलामांचा, त्याचं नाव तिचं नाव त्याने अद्वैया ठरवलं. ती तिथून सुटली. मग बसऱ्याची म्हणून तिला बसरेकरीण म्हणायची, रबिया बसरी. हे सगळं सुरू होतं. पण या बाईचा अल्लावरचा विश्वास कण मात्र ढळत नव्हता. तिच्या भक्तीत कुठेच कमतरता नव्हती. आणि ती असं म्हणायची की मला स्वर्गाची आकांक्षा आहे किंवा नरकाचं भय म्हणून मी इबादत करत नाही. मला त्याची गरज नाही. मला समजून घ्यायचंय अल्लाह काय नेमकं. आपली जी भक्ती परंपरा आहे ना, म्हणजे मीरा असेल, जनाबाई असेल, त्याच्यापेक्षा वेगळं नाही. आणि तुमचे कोणी मुस्लिम मित्र असतील तर त्यांना विचारा, रबिया रबिया बसरी, तो कानाला हात लावेल, त्याला माहित नसेल काहीच. हे वेगळंच प्रकरण. म्हणजे ती जी सुफी परंपरा आहे ना, ही सुफी म्हणजे तो मुळात ग्रीक शब्द आहे सोफी, आणि सोफी म्हणजे संन्यास. तर ही सुफी परंपरा मुस्लिमांमधली एक उदात्त परंपरा आहे. आणि अनेक संशोधकांचं आणि त्यांचं आता अनेक पातळ्यांवरती की सुफी ही परंपरा इस्लाम आणि भारतीयांचं, आपल्या शंकराचार्यांचं ते द्वैत अद्वैताचं तत्वज्ञान आहे, याचं एक वेगळं मिश्रण आहे. वेगळं मिश्रण आहे. म्हणजे हे सुफी तत्वज्ञान म्हणजे इश्के मजाजी ते इश्के हकीकी, म्हणजे शारीरिक किंवा भौतिक जगाकडनं एका अलौकिक जगाकडे प्रवास. कोणाचा प्रवास आहे तो? तो त्याचा शोध आहे. म्हणजे रोजा ठेवणे, कुराण पढणे, हजला जाणे, जकात देणे, या 4 अत्यंत महत्वाची गोष्ट आहेत की तुम्ही त्याच्याशिवाय तुम्ही मुसलमान बनू शकत नाही. पण या क्रिया आहेत. तुम मुसलमान तो बन जाओगे, मोमीन कैसे बनोगे? मोमीन, हे जे मोमीन होणं आहे ना, त्याच्यात विलीन होणं आहे ना. आपली जशी वैकुंठाची कल्पना आहे, आपल्याकडे काही लोकांना स्वर्गात जायचं असतं. आपले जे वैष्णव आहेत किंवा वारकरी परंपरा, यांना त्या स्वर्गाची आकांक्षा नाही आहे. त्यांच्या मनात तो वैकुंठ आहे. माझ्यासारखे नास्तिक लोक जे देवाला मानत नाही, त्यांना ती नाथ परंपरा किंवा तुकारामाशिवाय कसं ना, काय कबीराशिवाय कसं करणार ना मी? कबीर तुकाराम किंवा आता तुकडोजी महाराज, काय अरे ते काय हवा पण बघतात त्यांच्याकडे. गाडगे बाबा, काय परंपरा आहे ना आपली, त्या परंपरेतलं एक नाव आहे असं. म्हणजे असं म्हणतात की त्या चिश्त नावाच्या देशामध्ये रात्रीची नमाज सुरू होती. निशा के नमाज के वक्त मौलवी ने कहा कि कल फजर की नमाज जो मेरे साथ पढ़ेगा वो सीधा जन्नत में जाएगा. तुम्ही आता जमलेले सगळे लोक उद्या सकाळी जे नमाजला येतील माझ्यासोबत, त्यांना डायरेक्ट स्वर्ग भेटेल. म्हणजे उनको त्यांच्यात मुस्लिमांमध्ये आणि ख्रिश्चनांमध्ये त्यांचा जजमेंट डे किंवा कयामत का दिन, म्हणजे ज्या दिवशी ते कयामत येईल त्या दिवशी सगळे प्रेतात्मे उठतील कबरेतनं आणि अल्लाह किंवा गॉड त्यांचं न्याय निवाडा करेल आणि मग ठरवेल त्यांना कुठे पाठवायचं. गरज नाही होणार. कयामत की दिन की जरूरत नहीं है. कल फजर की नमाज जो मेरे साथ पढ़ेगा वो जन्नत में जाएगा. लेकिन अगर ये बात आप जाकर किसी को बोलते हो बाहर, तो आपको जहन्नुम में जाना होगा. सांगायचं नाही कोणाला. सांगितलं तर डायरेक्ट नरक. सकाळ झाली, मौलवी आले, मग त्यांना माहित होतं की 40-50 लोक होते. एखाद दुसरा आजारी पडला, गेला तर कमी होते.
ते आले, मशीद भरलेली, बाहेरचं पटांगण भरलेलं आणि नजर जाईल तिथपर्यंत माणसं. त्यांना एवढं नवल वाटलं. मैंने कहा था कि ये बात किसी को नहीं बोलना, वो कौन कमबख्त इंसान है जिसे जहन्नुम का डर नहीं. एक माणूस उठून म्हणाला की क्या तुझे जहन्नुम से डर नहीं लगता? तो माणूस बोला कि हाँ, लेकिन मेरे अकेले इसके जहन्नुम में जाने से इतने लोगों को जन्नत नसीब होती है तो मुझे जहन्नुम मंजूर है. मग मौलवींनी त्याला जवळ बोलवलं, त्याला सांगितलं की तू दीन का मोइन है, लोग तुझे मोइनुद्दीन के नाम से जानेंगे और तू इस्लाम के लिए हिंदुस्तान जाएगा. खाजा मोइनुद्दीन चिश्ती, अजमेर. ही जी परंपरा होती सुफींची, ही जी प्रेमाची परंपरा आहे, आपल्या वारकरी परंपरेवर पण त्याचा प्रभाव आहे असं संशोधकांचं मत आहे. त्या परंपरेतलं हे अद्भुत नाव, ही रबिया, म्हणजे ती एकदा एका हातात मशाल जळती आणि एका हातात पाणी घेऊन पळत होती. लोकांनी थांबवून का पळते, मला त्या लोकांना शोधायचंय जे लोकांना नरकाचं भय दाखवतात, त्यांना जाळायचंय आणि स्वर्गाची अभिलाषा दाखवणाऱ्या लोकांना पाण्यात बुडवायचंय. स्वर्ग नरकासाठी अल्लाह कशाला पाहिजे, तो आपल्यात पाहिजे. रबिया. एक देव सोडलं ना तर दिवसेंदिवस काही पोटात गेलेलं नसायचं तुझं. खायला देव, पोटास देव, घटाखट प्याला सुद्धा देव, आणि हो, मुख शुद्धीलाही देवच. पण याच्यावरच असं काय सपाटून ताव मारायचीस तू, आणि केवळ देवामुळेच तुझा पोट असं काही टम्म भरलेली असायची की तू म्हणायचीस, मला आता आग्रह नको करू बिलकुल, मला आता काही म्हणजे काही जाणार नाही. भाताचा एक शीत पण नाही, एखादी मशीद तर नाहीच नाही. बाप रे, एवढी मोठी मूग, अंग टाकायला एक चटई फाटकी, डोकं टेकायला वीट, पाण्याचा खुजा, असं सारा सरंजाम होता तुझा. आणि हो, एक चूल आणि 2 भांडी या यादीत टाकायची रमून गेली असतील पाहत. पण या सगळ्या सखोईसाई म्हणजे सुद्धा आपण फारच देतो हिला असं वाटायचं देवाला. म्हणून एखाद्या दिवशी मांजरांचा रूपाने येऊन भांड्यातला दूध साठ, किंवा तुझाच हाताने पाडून भरलेली खुजाफोड, किंवा रात्रभर नियास करून आडवी झाली तू जरा की फाटक्या चटाईतून बाहेर आलेला चोळीचा टोप तुझ्या डोळ्यामध्ये खूपच असा उद्योग करत बसायचा तू. तुझ्या रक्ताने भरलेली चटई हेही रणांगण होतं जणू काही भद्रच, आणि तुझा डोळा साहिब, तुझा डोळा साहिब. तुझी रक्ताने भरलेली चटाई जणू काही रणांगण होतं पत्रच. हे पत्रच रणांगण. म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी त्यांच्या आयुष्यात पहिले युद्ध केलं ते बद्रच्या रणांगणावर, आणि त्यांच्याबरोबर 311 सैनिक आणि समोर 10,000 सैनिक. त्या एकमेव युद्धात पैगंबरांचं रक्त सांडलं, म्हणून बद्रचं रण पवित्र आहे. आणि इथे उलट कर, तुझी फाटलेली चटई बद्रचं रण होतं. परमेश्वर परीक्षा घेणार, तिची टोकाची परीक्षा, ती सगळ्या परीक्षेला खरी होतं. ते बद्रचं रण 311, आणि म्हणून मुस्लिम तसं मानत नाहीत, पण 311 हा त्यांचा पवित्र आकडा आहे. 786 आपल्या अमिताभ बच्चनने लोकप्रिय केला, त्याचा काही संबंध नाही. तर हे जे इस्लामचं इंटरप्रिटेशन होतं ना रबियाचं, म्हणजे एकदा ती तिच्या झोपडीच्या बाहेर काहीतरी शोधत होती. शोधता ती शोधायला लागली, लोकांना बघायला लागली काय शोधते. आपल्याकडे ते फार काही घडलं की आपले लोक जमा होऊन काय बघतात, म्हणजे काय शोधता म्हणजे माझी मौल्यवान वस्तू पडली आहे. तर म्हणले कुठे पडली होती, म्हणे घरात. म्हणे मग बाहेर का शोधताय, नाही म्हणे बाहेर प्रकाश आहे ना म्हणून शोधते. अरे बाई, तुझी वस्तू आत पडली आहे, बाहेर कशाला शोधते. मग ती म्हणली मी काय वेगळं सांगताय, कुठे बाहेर शोधताय, जे शोधायचं ते आत आहे. बाप रखुमा देवी वरू
हृदयीचा जाणूनी अनुभवे सौरूसू केला, दृष्टीचा डोळा देखीला तव भीतरू पालटू झाला. असं म्हणणारे ज्ञानदेव काय वेगळं सांगतात. तिला जो देव कळला होता, तिला जो इस्लाम कळला होता, तिला जे कुराण कळलं होतं, आणि आता हे त्या कुराण आणि इस्लामच्या नावाखाली ते तालिबानी नालायक ते माणसं असलेली ती इसिसचे लोक, यांना इस्लाम कळणार? हे धर्माचे प्रतीक असू शकतात नालायक लोक. इश्के हकीकी ते इश्के मजाजी ते इश्के हकीकी. हे जे इश्क ज्याला कळलं ना, ज्याला इश्क कळलं त्याला सगळं कळलं. प्रेम कळणं महत्वाचं आहे, ते इश्क कळणं. आणि मग खरं इश्क काय होतं ते सांगणारी रबिया. आणि मग त्याचं एक रूपांतर. आपल्याला इश्क म्हटलं की काही नावं आठवतात, जसं की लैला मजनू हे नाव आठवतं. लैला मजनू, इश्क म्हटलं की लैला मजनू. हे कोण लैला मजनू आहे? तर तो मजनू त्या जेबेल नोबेडचा तो परिसर सगळा अरबस्थानातला, तिथं राहणारी लैला एका शहाची मुलगी, मजनू एका शहाचा मुलगा. दोघ जण लहानपणापासून असे छानपैकी सोबत राहतायत, मजा करतायत, वाढ होते आणि सोबत राहिल्याने हळूहळू त्यांच्यात प्रेम झालं, वाटले आणि ते प्रेम पराकोटीला गेलं. दोघं सोबत राहण्याच्या आणाभागा खाल्लेल्या. आणि अचानक त्या मुलीच्या वडिलांना वाटले की नाही हा काही बरोबर नाही आपल्या मुलांसाठी. मुलीच्या बापाचं एक बरं असतं, त्यांना आपोआप कळतं कोणता मुलगा बरा आहे कोणता नाही. मुलीने आवडलेला मुलगा त्याला आवडला, त्यालाही आवडला नाही. आणि त्याने आणखी मोठ्या एका बादशाहाशी आपल्या मुलीचं लग्न करून दिलं. आणि मजनू आयुष्यभर जिच्या सोबत राहण्याचे स्वप्न बघितले, जिच्या सोबत लग्न होईल, जिच्या सोबत सगळं आयुष्य काढलं, ती दुसऱ्याची मजनूला सहनच झालं नाही. आणि त्याचं नाव अमर, कैस बिन अमर त्याचं नाव. त्या कैस बिन अमर हा शहाचा मुलगा. आणि तो भ्रमिष्ट झाला, वेडा झाला. लोक त्याची परीक्षा घ्यायचे, त्याला अल्लाह लिहून दाखवायचे नास्तरिक लिपीत. तो लैला वाचायचा. मग लोक म्हटले हा पागल झालाय, मजनू झालाय. मजनू हे त्याचं नाव नाही, ती त्याला उपाधी आहे पागल झाल्याची. त्या मजनूची जी कविता आहे ना, हा काय ती कविता आहे. मजनू एका झाडाकडे गेला, मजनू एका वाळवंटाकडे गेला, मजनू खजुराच्या झाडाकडे गेला, मजनू काही कबुतरांना भेटला, मजनू काळविटांना भेटला, त्याच्या मुख्य काळविटाला पण भेटला. आणि प्रत्येकाकडून त्यानं थोडी थोडी लैला मागून घेतली. प्रत्येकानं त्याला थोडी थोडी लैला दिली आपापल्या कुवतीप्रमाणे. कोणी मुठभर तर कोणी कटभर. पण मजनूची झोळी रिकामीच राहिली. मग मजनू रोज सकाळी उठायचा आणि फाटकी चाळण घेऊन रोज असा त्या नदीवर जायचा आणि अंधार पडेस्तोवर छाननी करत राहायचा. वाहत्या पाण्याची, घसरत्या वाळूची, लैलीचे 2-4 चमकदार कट मिळतील म्हणून. मजनूच्या केसात एका चिमणीने खोपा केला आणि एका 63 पुरुषाने त्याला नास्तलिक लिपीतले लॅम आणि ए ही 2 धुळाक्षर शिकवली. तो तीच हवेतल्या हवेत काढत राहायचा. मजनू ज्या दगडावर डोकं ठेवून झोपायचा ना, तो दगड त्याला लैला सांगायचा. झोपेतल्या झोपेत त्याला शिकवायचा लैलोपनिषद. म्हणजे लैलेला लैलेने गुणा किंवा लैलेला लैलेने भागा. उत्तर एकच, लैला. लैलेत लैला मिळवली किंवा काढून घेतली तरी उत्तर एकच, लैला. आणि हो, ते लैला ही एकच संख्या अशी आहे जी मजनू अशी लिहिता येते. तो दगड मजनूला सांगायचा, धीर द्यायचा, भेटेल तुला लैला, भेटेल. कधी? तो तिच्याकडे पाठ फिरवली की भेटेल. तिथेच एका दुसऱ्या दगडाखाली एक विंचू राहायचा. सदा सर्व काळ तो भजन कीर्तनात, ईश्वर चिंतनात मग्न असायचा. त्याला मजनूची फार दया यायची. म्हणजे एकदा मग त्यानं आपल्या नांगीत
होती नव्हती तेवढी सगळी लैला एका फटक्यात मजनूला देऊन टाकली. आणि आभार मानाला सुद्धा न थांबता तो निघून गेला तीर्थयात्रेला. मजनूला दुःख झालं, मजनूला वेदना झाल्या, मजनूला दुःख झालं, धो धो धो. आणि मजनूच्या या दुःखात वाहून गेले कित्येक उंट, कित्येक डेरे, कित्येक खानदान, कित्येक कोमराव. मजनूच्या दुःखानं इरिगेट केला सारा अरेबिया. आणि त्यातून कालवे काढले कित्येक दास्तानकारांनी, पटकारांनी, कवींनी, शायरांनी, पटलेखकांनी, लेखकांनी कालवेच काढले. इतके नाटक आहेत लैला मजनूवर. कारण तो मजनू आणि लैलाची जी कथा आहे ना ती अद्भुत आहे, अद्भुत. की प्रेमाचा परिपाक, एक पुरुष प्रेमासाठी किती वेडा होणं, त्याचं नावच मजनू. म्हणजे त्याच्याबद्दल असं म्हणतात की तो एकदा असं लैला लैला कपडे फाटलेले, केस बिस्कटले, त्याच्या डोक्यात चिमणी खोपा करते म्हणजे काय अवस्था असेल विचार करा. आणि तो चालला असा वाढ म्हणतात ना, आणि एक माणूस तिथे इबादत पडतोय म्हणजे नमाज पडतोय, आणि मजनूचा चालता चालता त्याला धक्का लागला. तो ओरडला, कमबख्त, तुझे दिखाई नहीं देता, मैं इबादत में हूं. लेकिन एक बात बता, मैं तो लैला लैला कर रहा था, फिर भी तुम मुझे दिखाई नहीं दिए. तुम तो अल्लाह अल्लाह कर रहे थे, मैं कैसे दिख गया तुम्हें? तर असा मजनू आणि त्याचं ते प्रेम, म्हणजे त्या प्रेमाचं केवढं, म्हणजे 10 सिनेमा आपल्या हिंदीत आहे, भोजपुरीत सुद्धा लैला मजनूचा सिनेमा आहे. काय सांगू, केवढे सिनेमा आणि नाटकं. म्हणजे मला खात्री हिंदी किंवा उर्दू थिएटरमध्ये सगळ्यात जास्त प्ले झालेलं, सगळ्यात जास्त प्रयोग झालेलं नाटक लैला मजनू आहे. कारण ते तसंच आहे. आणि मग बायका कशा फसवतात, म्हणजे केवढे शेर आहेत ना कि काफिर जो मैं हुआ तो फकत उनके इश्क में, मिनटों में क्या से क्या मेरा ईमान हो गया, मेरी नजर से उनकी नजर 10 बजे मिली और 10:10 पे मैं मुसलमान हो गया. 10 मिनिटात कळून गेलं मला काही खरं नाही, ही बाई फसवणार मला, फसवणार. किंवा ते चांदी की दीवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड़ दिया, एक धनवान की बेटी ने निर्धन का साथ छोड़ दिया. किंवा तू हमारी थी, जान से प्यारी थी, तेरे लिए हमने दुनिया सवारी थी, तू औरों की क्यों हो गई. केवढे शेर, केवढं दुःखाचा केवढा स्फोट तो. आणि किती शेर की आदम गजब के पुतला नासिर से मिल बना तो कुछ आग बच रही थी जो आशिक का दिल बना. परमेश्वराने जेव्हा, खरंच आहे, परमेश्वराने जेव्हा पुरुष बनवलं ना, ते आगीपासून बनवलं, तर त्यातली काही आग उरली आणि त्याने पुरुषाचं हृदय बनवलं. म्हणून त्याचं धगधगत असत, ते पेटत असत, जळत. आदम गजब के पुतला ये नासिर से मिल बना तो कुछ आग बच रही थी जो आशिक का दिल बना. और तामीर खाना जब काबा की खत्म हो चुकी. काब्याचा जो तो दगड आहे ना, तो अत्यंत कठीण दगड मानला जातो. त्याचं जेव्हा काम पूर्ण झालं, त्यातले काही दगड उरलेले होते कठीण. तामीर खाना जब काबा की खत्म हो चुकी तो कुछ संग बच रहे थे जो दिलबर का दिल बना. त्या भयंकर कठीण दगडापासून बायकांचं हृदय बनलेलं आहे. पुरुषांनी प्रेम म्हणजे काय, त्यांचं प्रेम करणं की सब कुछ मांग लिया खुदा से एक तुझको मांग कर, अब उठते नहीं है हाथ मेरे इस दुआ के बाद. केवढं बायकांवर प्रेम, केवढं त्यांच्याबद्दल की वहशते दिल से दीदार से रोकी ना गई, किसी खंजर किसी तलवार से रोकी ना गई. इश्क मजनू की वो आवाज है कि कोई लैला किसी दीवार से रोकी ना गई. किती पुरुषांनी प्रेम करावं ना, किती प्रेम करावं बायकांवरती. आणि बायका फसवतात, बायका धोका देतात, बायका रडतात. तुम्ही जर दारूच्या गुत्त्यात गेले तर त्याच्या काय तर्तबऱ्या गजर लागलेल्या असतात. तिथे लोक कोण येतात बिचारे, दिल तुटलेले लोक. पण 30-40 वर्षापूर्वी तुटलेलं दिल आज पण त्यांना त्या गजला ऐकून ऐकून दुःख वाटतं. पुरुषांचं हृदय असं धगधगत आहे. पुरुष खरंच प्रेम करतो, पुरुषाला प्रेम करता येतं, बायका प्रेम करत नाहीत.
बायका फसवतात, पुरुषांना गंडवतात आणि पुरुष तो प्रेम करत राहतो. एका वेळी एकीवरच करेल असं नाही, अनेकांवर प्रेम करणार असतो. तो कायम प्रेम करत राहतो, तो कायम प्रेम करत राहतो. मिथक आहे मजनू. हे पुरुष प्रेम करतो आणि बायका फसवतात, हे मिथक रुजलं. मग ते कथेतनं, कवितेतनं, सिनेमातनं, नाटकातनं, शेरमधनं प्रचंड रुजलं आणि पुरुषांना खरंच वाटायला लागलं की ते प्रेम करतात आणि बायका फसवतात. लैलीची बाजूच कधी समोर आली नाही, मजनूच दिसला. लैला मजनू सिनेमात पण नीट तुम्ही बघा, सिनेमा मिळाला किंवा कथा मिळाली, तुम्हाला लैलीची बाजूच कळणार नाही. जगातला पहिला कवी ज्याला लैला कळली, अरुण कोल्हटकर. ती लैला सादर करतील सोनाली पाटील. सोनाली पाटील उत्तम अभिनेत्री आहेतच, नाटकात सुंदर काम करतात, लँडस्केपिंग मध्ये त्यांचं काम आहे आणि योगा हा त्यांच्या जीवनाचा पाया आहे. माझ्यासारख्या माणसाशी संसार करणं योगा असल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे त्या उत्तम योगा करतात. त्या सोनाली पाटील लैला. लैला बिचारी, तिला रडायची ही चोरी. घरी दारी सासरी माहेरी किंवा चुली समोर तिचे अश्रू अळले. तिच्या अश्रूंनाही सांगता येत नाही आपल्या बापाचं नाव उघड उघड. तिचे दुःख न सांगताही समजून घ्यावं आणि तिच्या वतीने जळावं वितळावं फक्त मेणबत्त्याने. खिमा करताना किंवा भाजी चिरताना बोट कापलं ना तरच रडायची परवानगी होती तिला. रडायची परवानगी केव्हा? स्वयंपाक करताना कापलं गेलं तर रडता येईल. काय सांगेल ती सासरी गेल्यावर? कोणासाठी डोळ्यात पाणी आलं तुझ्या अश्रूंचा बाप कोण आहे? नाही, माझं त्या मुलावर प्रेम होतं, त्याच्या आठवड्यात म्हणून रडतं. अलाउड आहे? कुठली तरी मुलगी आपली दारू पिऊन बसलेली गझल ऐकते, मेरे दिलदार ने मुझे छोड़ दिया वगैरे. शक्य आहे? आवाजच नाही, आवाजच नाही, किंमत नाही. आणि ती लैला, ही जी कविता आहे ना, कोल्हटकर अशी वेगळ्या वाटेने लिहिली. ही ज्याला कळली ना त्याला बाई कळली. ज्यांचं लग्न झालंय त्यांना सांगून उपयोग नाही, ज्यांचं झालं नसेल त्यांनी कविता नीट ऐका. हे जर कळलं ना की लैलाला काय हवंय हेच बायकांना हवंय. लैला लैलीलाच भेटायला जाताना वाटेतच भेटली लैला. अगदी समोर येऊन उभीच राहिली त्याच्या. तीही त्यालाच भेटायला येत होती. तेव्हा मजनू म्हणाला, वाट सोड, बाजूला. लैला तिथेच उभी राहिली, जागच्या जागी खाली मान घालून. तेव्हा मजनू तिला वळसा घालून पुढे निघून गेला, लैलेच्या नावाचा जप करत लैलेलाच भेटायला. तेव्हा मात्र कोसळलीच ती. रडू आवरीना तिला. ती म्हणाली, मजनू नकोय मला माझा कैस हवाय. माझा कैस बिनमर. मला भूक लागली आहे असं मी म्हटल्याबरोबर मांडी खालची आवडती सांडणी. खरं तर त्याचा जीव की प्राण असलेली, माझ्यासाठी कुर्बान करणारा आणि माझ्या सर्व सहेल्यांना मेजवानी देणारा कैस हवाय मला. मेंढरा हाकीत दिवसभर रानोमाळ माझ्या बरोबर हिंडणारा, जेबे नोबड माझ्यासोबत पालखा घालणारा, माझ्या बरोबर पूर्णात लोळणारा. नजरेच्या मातीचा वास यायचा ना ज्याला, तो हाडा मसाचा कैस कुठे गेलाय बरं? मजनू काय करायचाय? मला सोडून माझ्या सावली मागे धावणारा. माझी सावली, जिला कधीही वास येत नाही पाठी खाली चिरडलेल्या लुसलुशीत गवताचा किंवा मेंढरांच्या ताज्या लेंडीचा.
मजनू नकोय मला, मला माझा कैस हवाय. माझा माझा कैस. मजनू नकोय मला, माझा कैस हवाय. कैस बिन अमर. ही लैला जी आहे ना, ही लैला ज्याला कळली त्याला बाई कळली असं समजा. इतकी सुंदर कविता कोल्हटकरांची. आणि त्या लैलेचं जे दुःख आहे, तिचं जे म्हणणं आहे, तिला नेमकं काय हवंय. आपण मजनू मध्येच अडकलो आणि लैलेकडे बघितलंच नाही. तिला परवानगीच नाही ना, तिला विचारतच नाही की तुला काय हवंय, तुला कोण जोडीदार हवाय, तुला मी तुझं बादशाह बरोबर लग्न करतोय, तू या कैसबीन आम्हाला बरोबर नको राहू, नको करू त्याच्याशी. चॉईसच नाही. विचारायला फक्त कबूल आहे की असं कोणतरी तो मौलवी आला असेल, पण परवानगीच नाही. पण लैला मजनू हे मिथक आहे, एक गोष्ट आहे. आणि ती रचणारा माणूस बुद्धिमान आहे. त्याला कळलं होतं की मजनूचं दुःख सांगितलं की बायका फसवतात, हे मिथक रुजेल आणि ते रुजलंय. पण समजा खरंच खरंच असं झालं की एखाद्या मुलीने ठरवलंच की चला ओके, मला आवडणाऱ्या पुरुषाबरोबर मी लग्न करेन, आणि गाव आणि समाज नाही म्हणतोय किंवा परवानगी नाहीये. काय काय विशेष. पण ही मजनूची गोष्ट कधीतरी 4थ्या 5व्या 10व्या 12व्या शतकातली. आता तर आपला देश तर म्हणजे आपल्या देशातले अद्भुतच लोक आहे. आपल्या देशात आणि पाकिस्तानच्या सीमेवरती आता लैला मजनूचं मंदिर पण बांधलं आपल्या लोकांनी. तिथे पूजेला पण जातात, काही मानता पण मानतात आपले लोक. अद्भुत लोक आहेत. ते इथलेच होते असं पण सांगणारे आता विद्वान आलेले आहेत की हेच इथेच मजनू जन्मला होता, इथेच लैला जन्मली होती असं सांगणारे दावे करणारे. ते कोर्टात जात नाही फक्त सिद्ध करायला, तिथे पण त्यांनी त्यांचं काही बांधलं असतं. तर एखाद्या मुलीला वाटलंच की आपण लग्न होतं काय होईल, तर ती मैमून नावाची कविता सादर करतील. आमच्या मंजुषामध्ये उत्तम अभिनेत्री आहेतच, त्या संस्कृतच्या अभ्यासक आहेत, व्हॉलीबॉलचे नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर आहेत, भाषेविषयक त्यांचं चिंतन सतत सुरू असतं. आम्ही गमतीत म्हणतो की मोहनजोदडोमध्ये सापडलेली जी लिपी जी वाचता येत नाही ती पण कधीतरी भविष्यात त्या वाचतील, त्या अभ्यास करत असतात. इतकं करून घरी स्वयंपाक वगैरे करतात अशा मंजुषा. लैला, अगं तरीही तू किती खुशनसीब होतीस असा विचार मनात आल्या वाचून राहत नाही. अगं कारण तू लैला होतीस, मैमून नाही. आणि तू मजनूच्या प्रेमात पडली होतीस, इद्रिसच्या नाही. किंवा तू पळून जाऊन लग्न सुद्धा नव्हतं केलं मजनू बरोबर. मैमूनने केलं होतं इद्रिसशी त्याप्रमाणे. आणि हो, तुला खुशनसीब म्हणावं वाटतं ते आणखी अशासाठी की तुझं गोत्र कुरेशी नव्हतं आणि मजनूचं गोत्र मिओ नव्हतं इद्रिस प्रमाणे. किंवा तू हिंदुस्थानमध्ये देखील जन्माला आलेली नव्हतीस, हरियाणातल्या नोआ जिल्ह्यात. उदाहरणार्थ सुदक नावाच्या गावी 20व्या शतकात. पण छिना शाबीत झाला असता ना तुझ्यावर तर फुटली असतीस. एखाद्या गुलबदन गलबतासारखी खडकावर आदळून शरीयाच्या गारपिटीनं त्रस्त झालेल्या द्राक्षवेलीसारखी उन्मळून पडली असती दगडांच्या वर्षावर, किंवा एका रात्रीपुरती झाली असतीस तुऱ्याची दुल्हन. आणि पावसाच्या चापानं फोडून काढावी केळीच्या कोवळ्या पानांची नाजूक साल तशी फाटून निघाली असती तुझी पाठ त्या दुर्याच्या झंझावातात. पण या पूर्वापार चालत आलेल्या शिक्षा मिळमिळीत वाटाव्यात ना. एवढ्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणजे मैमूननं केला होता तसला तुझ्याकडून घडला असताना. म्हणजे अगदी आपल्या आवडीच्या माणसाबरोबर तू लग्न सुद्धा करून मोकळी झाली असतीस चक्क. आणि तू निवडलेली व्यक्ती परजातीची निघाली असती ना, तर तुला आणि एकूणच पोरीच्या जातीला धडायला शिकवायला म्हणून त्या गावच्या प्रधानाला गावच्याच आणखी 4-5 बुजुर्ग मंडळींना गोळा केलं असतं, तुझ्या घरात घुसून तुला बाहेर काढलं असतं, खेचून एका जीप मध्ये घालून तुला चावडीवर नेलं असतं आणि तुझ्यावर बलात्कार केला असता सगळ्यांनी मिळून. मैमून, या सगळ्या गोष्टी इतिहासातल्या काही पुराणातल्या, ही गोष्ट मात्र
मात्र स्वतंत्र भारतातली आहे. 1999, फार लांबची नाही, 25 वर्षापूर्वीची. हरियाणातलं सुदक नावाच्या गावी नूह जिल्ह्यामध्ये मैमून नावाची एक मुलगी, तिचे इद्रिस नावाच्या मुलावर प्रेम जडलं. गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही सगत राहा, सगोदरांमध्ये लग्न होत नाही. पण या दोघांचं प्रेम होतं. गावातल्या तिचे आप्पा वगैरे या लोकांनी की नाही नाही करायचं नाही. मुलगा मुलगीला असं वाटलं की नाही आपण एकमेकाशिवाय राहू शकत नाही. ते गेले, लग्न केलं, गावी परत आली. तुला नाही सांगितलं होतं ना लग्न करायचं? माझी इच्छा होती. इच्छा होती, नाही सांगून ऐकत नाही. हाऊ यू डेअर, हिम्मत कशी होती तुझी? आम्ही सांगून त्याच्यासोबत लग्न का नाही केलं? स्वतःच्या मनाने लग्न करते, नाही सांगितल्यावर लग्न करते. पंचायत बसली आणि त्या पंचांनी अशा ज्या बुडव्या बायका आहेत, मुली आहेत, धर्म बुडव्या आणि सिस्टम बुडवत आहेत, यांना शिक्षा केली पाहिजे. काय शिक्षा ठरवली? सामान्य शिक्षा. या मुलीला धडा नाही शिकवला तर सगळ्याच मुली अशा वागतील म्हणून ते जे 5 पंच आहेत ते त्या मुलीच्या घरी गेले. त्या मुलीला बाहेर काढलं फरफटात, जीप मध्ये कोंबलं. तिचे आई वडील बघत होते. तिला चावडीवर आणलं. सगळं गाव जमा झालं आणि सगळ्या गावाच्या देखत जाहीर गँगरेप, जाहीर सगळ्यांना गावाला बोलवून त्या 5 पंचांनी त्या मुलीवरती, चावडीवरती, उघड्यावरती, तिच्यावरती 5 जणांनी बलात्कार केला. आणि हे सगळं घडलं तुझ्या आई बापाच्या संमतीनं आणि गावाच्या साक्षीनं. आणि मग तो विधी संपल्यावर तुझा चुलत भाऊ पुढे आला. बिरादरीच्या नात्यानं तुझ्यावर सुरा फिरवण्याचा आपला हक्क गाजवण्यासाठी. आणि फिरवला त्यानं सफाईदारपणे सुरा तुझ्या पाठीवर, पोटावर, मानेवर, गुह्यांगावर आणि फेकून दिलं तुला कांधाऱ्या खाली रक्ताच्या टपक्यात. इतकंही करून निदान तू मेली असतीस ना ग. हा, सामूहिक बलात्कार हा शब्द तसा आता आपल्या परिचयाचा आहे, वर्तमानपत्रात छापून येतो. जाहीर म्हणजे गँगरेप या अर्थाने. आणि तो तसा सोजवळ पण वाटतो. सार्वजनिक गणेशोत्सव, चक्री भजन किंवा सार्वजनिक सत्यनारायण असा तो सोजवळ वाटतो. इतका तो परिचयाचा झालाय. तो आता त्रास देईन असा झाला आपल्याला. जाहीर बलात्कार. तिच्यावर त्यांनी 5 जणांनी बलात्कार केला आणि मग तिचा भाऊ, चुलत भाऊ जो काटिक आहे, तो असं म्हणतो की मी तसा खूप चांगला माणूस आहे, म्हणजे मी माझा व्यवहार चोख करतो, माझ्या किम्यात तुम्हाला कधी चिचडा सापडणार नाही किंवा हाडाचा तुकडा. माझ्या तराजूला कुठे मी लोहचुंबक लावलेलं नाही. गिऱ्हाईक माझ्यावर एकदम खुश, चोख आणि व्यवहारी. पण व्यावहारिक जगाच्या पलीकडे पण माणसांवर काही जबाबदाऱ्या असतात. भुकाला टांगलेली सोलीव बकरी आणि कूळ बुडवी बहीण यांच्यात फरक करत नाही सुरी माझी तरी. त्याने तिला तिच्या त्या मटण कापण्याच्या सुरीने तिच्यावरती वार केले. 20-25 वार फेकून दिलं. कोणीतरी तिला उचललं, सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तिथपर्यंत जगली ती. आणि तिथे जगली ती, बरी झाली. इतकंही करून निदान तू मेली असतीस ना ग, तरी तुला खुशनसीबच म्हणावं लागलं असतं. कारण मैमून प्रमाण मरणाने झिडकारलं असतं तुला आणि होश आला असता सफदरजंग हॉस्पिटलात. 12 बाटल्या रक्त तुझ्या अंगात गेलं असतं. तुझ्या शरीरावर झालेल्या सर्व जखमा भरून निघाल्या असत्या, अगदी ती बोटावरली 16 इंची जखम सुद्धा. आणि मग 15 दिवसांनी तू बाहेर पडली असतीस.
तरी सिव्हिल कोर्टात तुला तासन तास बसून राहावंच लागलं असतं एका बाकड्यावर, डोक्यावरनं आपला फाटका दुपट्टा घेऊन, खाली मान घालून, धुळीनं माखलेल्या आपल्या पावलांकडे एकटक पाहत. तीच कहाणी कोर्टात पुन्हा पुन्हा सांगत तुला भाग पाडलं असतं आणि दर खेपेला तू बलात्कार हा शब्द उच्चारलास किंवा रडायला लागलीस की दोन्ही कानांनी प्यावं लागलं असतं तुला त्या कोर्टात हजर असलेल्या 100 डोक्यांच्या जनावराला अनावर होणार ते हसू, तापलेल्या शिशासारखं. आणि म्हणूनच लैला, अगं तू खरंच खुशनसीब होतीस ग. अगं कारण तू लैला होतीस, मैमून नाही. तू लैला होतीस, मैमून नाही. ते कोर्टामध्ये कसा झाला बलात्कार, काय दावला आधी, कपडे कसे काढले, काय केलं, कुठे, हे एन्जॉय करायला लोक असतात, ऐकतात नाही. त्याची मजा घेणारे लोक पण समाजात आहे. मैमून वाचली, कोर्टात केस चालू होती. नंतर ती आणि तिचा नवरा दुबईला गेले म्हणजे 2003 की 4 साली ते भारतात आले आणि दिल्लीच्या रस्त्यावरती नंतर मैमूनला या वेळेला मात्र तिला जे काय मारलं ते ती दवाखान्यापर्यंत जाऊ शकली नाही, संपली. ऑनर केली. हे कुठेतरी हरियाणात घडतं, आपल्याकडे घडत नाही असं नाही. आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा नावाच्या गावी एक मुलगा मुलगी, त्यांचं प्रेम, त्या मुलीचा 15 वर्षाचा भाऊ, त्याला दुःख झालं. तो आणि त्याच्या 2 मित्रांनी गेले, मुला मुलीचे तुकडे केले. नंतर ते कोयते घेऊन पोलीस स्टेशनला गेला. माझ्या बहिणीने घराण्याची इज्जत, आत्ताची गोष्ट आहे 4 महिन्यापूर्वीची. अशीच एक मुलगी नांदेडची शिकणारी, MBBS झालेली, वडिलांना सांगितलं माझं या मुलासोबत प्रेम आहे. वडिलांना दुःख झालं, अरे बेटा मी तुझं लग्न चांगलं लावून देणार होतो. वडील त्याशी खूप रात्री दुःखाने दारू पिले, घरी आले आणि मुलीचे तुकडे केले. शेवटीत मी करू शकलो नसतो म्हणून दारू पिलो, तुकडे केले मुलीचे. ही जी काय परंपरा आहे आपली, आपण म्हणजे घराण्याची इज्जत, योनी शुचिता आणि त्याच्या पलीकडे विचार न करणारा समूह, तो अनादिकालात जसा होता तसा आजही आहे. आणि असं सुरू राहील का माहित नाही. आम्ही कविता वाचत राहू, बिचकी वही सांगत राहू, समाज आपल्या गतीने चालत राहील, मुली जातील. पण कदाचित नवीन पिढीची मुलगी इथे बिस्की वही वाचता वाचता तिने सगळे पात्र आणली. ती हर्षदा ग्राफिक डिझायनर आहे. तिला काय वाटतं ना नेमकं, या पिढीला काय वाटतं, मला हिच्यासाठी येते काय वाटतं तिला? हर्षदा, मी वर्तमानातून भूतकाळात गेलो, पण हा भूतकाळ मी वर्तमानात नाही आणला. यांचे दुःख, यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार हे मी नाही आणणार. हां, यांचे अश्रू ते माझ्यासाठी मोलाचेच आहेत, किंबहुना ते माझी ताकदच आहेत. आणि अश्रू शुद्ध असतात, पवित्र असतात, आणि हेच अश्रू आता माझी ढाल बनतील. यांच्यावर झालेल्या अन्यायाला, अत्याचाराला मी आता ह्याच ढालीने उत्तर देणार. मी आजच्या युगाची मुलगी या सगळ्या अन्यायाला, अत्याचाराला नकार देते आणि एका उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करते. असंच बघावं, कोल्हटकरांनी कविता पण तेवढ्यासाठीच लिहिली की ही कोरडी नसेल वही, पण हे बदलावं, कुठेतरी बदल व्हावा. आणि कोल्हटकरांसारखं कवी ते इतकं सुंदर म्हणतो ना, इतकं छान म्हणतो की म्हणजे काय सांगू मी. या कवितेची शेवटची कविता जी आहे ती फार सुंदर कविता आहे. आणि त्याच्यात कोल्हटकर जे मागणं मागतात, विश्वात्मका म्हणत नाहीत, ते विश्वात्मके म्हणतात. आगे विश्वात्मके म्हणतात. मोठी कविता आहे ती. त्याच्यात ते तिची घाण निर्माण करून ठेवली ना आपण, संस्कृतीची, धर्माची, जातीची, अनेक गोष्टींची.
अशी जी घाण आपण निर्माण करून ठेवलेली आहे, ही सगळी घाण वाहून गेली तुझ्या डोळ्यातली, ही सगळी घाण वाहून गेली तुझ्या डोळ्यातली की विशुद्ध अश्रू एकच शिल्लक राहिला, तेवढा मात्र जपून ठेव. तोच कामी येईल उद्या नव्यानं सृष्टी निर्माण करण्यासाठी. आगे विश्वात मुके. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.